पालकमंत्री खातं घेतलं नाही तर त्या पद्मसिंह पाटील जे कॅबिनेट मंत्री होते त्यांचा पालकमंत्री उस्मानाचा मी झालो. म्हणजे वाढपा ओळखीचा असला तरी कोठारा ओळखीत टाकायला पाहिजे ना. आता हे काय काय धडपडी आम्ही केल्या हे सगळं सांगणं शक्य आहे का? काय काय पळावं लागलं, फाईल घेऊन कसं जावं लागलं. परंतु त्यापासून ज्या बैठका पहिल्या राज्यमंत्री पदानंतर असे नशिबान मी याच्या करता होतो की विलासराव देशमुख साहेबांचा फार माझ्यावर विश्वास होता. त्यांनी राज्यमंत्री झाल्यावर सुद्धा माझं जे ऑफिस होतं ते त्यांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शेजारचं ऑफिस हे माझ्याकरता घेतलं होतं. म्हणजे कधी पाहिजे असेल तर मी हजर असलं पाहिजे मदतीला. म्हणजे मुख्यमंत्री पालकमंत्री खात्याचा मंत्री हे दोन्ही ज्यावेळेस आपल्या चांगल्या संबंधात आणि संबंध ठेवून असेल तर त्यामुळे पूर्ण गती त्याला त्या धर्माला आली. अडचणी खूप आल्या, अनेक वेळा काम बंद पडले, अनेक वरून कधी कधी दगड फेकले. मी अकोला बाळापूर सभा करीत होतो आणि मेसेज आला की वरून दगड फेकतायत, खाली कामगार काम करतायत. मला टेन्शन आलं, काम बंद पडलं. वरून दगड फेकला लागला एखाद्या कामगाराला मृत्यू होऊ शकतो एकदा तर, परंतु तो मार्ग आम्ही काढला. पण त्याच्यातून मेघा पाटकरांनी भाग घेतला. पुनर्वसन झालं पाहिजे. कसं काय पुनर्वसन करणार तुम्ही? 11 गावांचे एवढे हजारो कुटुंब यांचं कशा पद्धतीने करणार? अनेक प्रश्न. परंतु त्या सगळ्यामध्ये एवढं बारकाई लक्ष घातलं. मी मान्य करतो, पहिल्यापासून सांगतो की माननीय मधुकरराव पिचड यांचा सहभाग त्यामध्ये, त्यांची मदत आपण पूर्णपणे घेतली, त्यांनी सहकार्य दिलं आणि म्हणून ह्या सगळ्या कामाला गती राहिली आणि काम पूर्ण झालं. हे जाहीरपणे मी बोलतो असतो. म्हणून याचं वाईट वाटत असतं मला. तू जयताईंनी सांगितलं कोण होतं वर, मला तुझ्यानी सांगितलं त्या स्टेजवर कोण होतं. म्हणलं माझं नसलं ना तरी भाजपचे होते ना ते, त्यांना न्यायला काय हरकत होती त्याच्यावर. पण क्रूर किती असतं माणसाचं उदाहरण आहे ते, जाऊ द्या. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये पुनर्वसन आपण केलं. तुम्हाला नोटिसा किती लोकांना होत्या आपल्या शेतकऱ्यांना? नोटीस होत्या का नाही जमिनीला? सगळ्यांच्या सातबाराला लागलं होतं पुनर्वसनासाठी राखी. मी जमीन दिली, डांबरी रस्त्याच्या कडाला दिली, अपवाद येऊ नये म्हणून. दुसरी होती माझ्याकडे इकडे तिकडे. जाफरीवाला माहिती एखादं दिलं तुकडं होतं, 1-2 तुकडे असे, पण तरी नाही केले कोणी म्हणलंच नाही. तर त्या जमिनी सरकारी जमिनी घेण्याचा निर्णय घेतला आपण आणि आपल्या त्यांचं पुनर्वसन केलं आणि चांगलं व्यवस्थित केलं बरं का. असं नाही म्हणजे सांगवी धनराज कातोरे आपली आहेत रामहरी कातोरे इथं रामहरी कातोरेंनी त्यांनी इतकं सपाट करून व्यवस्थित काळजी शेवटून घेतली. खराडीचं तो उदाहरण मी देत असतो. वाघापूरला बसले का नाही मला माहित नाही, चिखलीला बसले, वाघापूरला बसलेत, धामदरपळ खुर्दला बसलेत, चिखलीला बसले, आणखी जाखुरीला मी स्वतः येऊन जमिनी सपाट यंत्र लावून सगळे मशिनरी लावून जमिनी सपाट केल्या. परंतु ते पाणी नव्हतं म्हणून काही जण मग थोडेसे हे झालं, एक कुटुंब राहिलं वाटतं म्हणायचं, बाकी सगळे ते झालं. शेवटी 80ला काही जमिनी आपण तिथे त्यांना बसवलं. तेव्हा असं एकमेव उदाहरण आहे भारतातलं. अगोदर पुनर्वसन मग धरण, कुठेही नाही ते. आणि ते काम धरण झालं तर पाठ होणार नाही म्हणायचे. मी एक गोष्ट आता फार जास्त बोलत नाही, वेळ खूप झालाय. पण हे पाटाच्या कामामध्ये याच्यामध्ये खूप अडचणी. पुन्हा 14 ते 19ला काय झालं, ते सरकार पुन्हा आल्यानंतर फक्त एक जीसीबी चालला होता, फक्त उतरायचं काम चाललंय की नाही, धरणाचं काम चालू आहे का नाही असं कुणी म्हणलं तर चालू आहे म्हणायचं. म्हणजे समजा काय चाललंय, टोकरायचं काम चाललंय. आपण पुन्हा मंत्री झाल्यानंतर तुम्हाला एका महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यात ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आपल्या महसूल मंत्री पदाची, त्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये 35 जेसीबी काम चालवलं. एका ऐवजी 35 झाले. सगळी कामाला गती दिली. जयंतराव पाटील पाटबंधारे खात्याचे मंत्री, त्यांचं मदत झाली. त्यावेळेस हे तनपुरे प्राजक्त ते राज्यमंत्री झाला. तो म्हणतो ते म्हणायचे का प्राजक्त म्हणायचा का इकडं पाटाला इकडे कामं झाली पाहिजे आमच्या राहुरी तालुक्यात. प्राजक्त राहुरी तालुक्यात झालेच पाहिजे, पण वर झाले तरच तुमच्याकडे पाणी येईल ना. तुमच्या कामाचा काय उपयोग व्हायचा आहे.
आजच त्याचा कार्यक्रम करून आलो मी राहुरी तालुक्यात. प्रचंड जल्लोष केला त्या लोकांनी. तिकडे सुद्धा खूप दुष्काळी गावं ती आहेत. हे सगळं आपण केलं. खूप मेहनत त्याच्यामध्ये झाली. परंतु मेहनतीनंतर जेव्हा फळ येतं त्याचा आनंद मोठा असतो तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला जसा आनंद आहे तसा मला कर्तव्यपूर्तीचा आनंद आहे. जीवनामध्ये मी काय केलं तर मी असं म्हणलं का चला काही नाही, माझं या निळवंडे धरणामध्ये जे पूर्ण झालं त्याच्यात माझं योगदान आहे असं म्हणलं तरी जीवन सफल झालं, जीवनाचं सोनं झालं असं वाटून जात. एकदा माझा रोग म्हटले मला, माझा रोग कानोरे बसलो होता आम्ही, धरणाच्या कामाची काहीतरी कचकच झाली होती का ते म्हणे हो ते बरं का म्हणे धरण नाही झालं तर कावळा नाही बरं का शिवायचा आपल्याला. माझा रोग म्हणला अरे काही नाही मग धरण पुरं करू, काही काळजी करू नका, कावळा शिवायला सगळं व्यवस्थित. म्हणजे किती दिवस. आता याच्यात एक मान्य करतो की शेवटी मी आता सगळ्यात जास्त वेळा महाराष्ट्रातला निवडून जाणारा आमदार आहे. तेव्हा सांगतो 8 वेळेस मी निवडून गेलो, सलग निवडून गेलो. गणपतरावजी देशमुख हे 10 वेळेस निवडून गेलेले सगळ्यात ज्येष्ठ समजले जातात. परंतु सलग निवडून जाणाऱ्यामध्ये माझाच नंबर आहे तुम्हाला सांगतो. ज्योती बसू बंगालचे, इकडचे करुणानिधी आणि मी असे एक सतत 8 वेळा निवडून जाणारे जे भारतात 4-5 आहे त्याच्यात मी आहे. आणि त्याचं कारण माहिती काय? त्याचं कारण आहे तुम्ही सगळे. तेव्हा किती भाग्यवान आहे मी. जसं धरणाचं आहे ना तिथं, तसं सभागृहामध्ये मी ज्यावेळेस उभा राहतो ना काही बोलायला, आरडाओरडा करणारे खाली बसून घेतात शांत. किती भाग्याची गोष्ट की नाही रे एवढी. म्हणून जरा जपून बोलावं लागतं. काही बोलून चालत नाही. हे जरी खरं असलं तरी मी कोणी मंत्री असू, कोणता मंत्री असो, थोडी गडबड केली तर त्याला दम द्यायची शक्ती माझ्याकडे. म्हणजे मी उभा राहिलो म्हणू शकतो चुकीचा बोलताय तुम्ही असं दणकून बोलू शकतो मी. पण ही शक्ती सगळी तुम्ही दिली हे नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातले सगळे माझा सन्मान करतायत. हे जे भाग्य लाभलं याचं कारण सुद्धा आपली ही सगळी जनता की ज्यांनी काम करत होतो आम्ही, आणि त्या कामाचं मोल आमच्या पदरात टाकीत होते असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. आणि म्हणूनच हे खूप महत्वाचं आहे की आपण पाहतो संस्था खूप सुंदर चाललेल्या, आपल्या वातावरण खूप शांतता सुव्यवस्था आहे, शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहे, धरणाचं काम झालं याच्यातून समृद्धी येणार आहे. ही खूप चांगली गोष्ट निश्चितपणे आपली आहे. त्याच्यात एक प्रश्न फक्त शिल्लक राहतोय आणि तो प्रश्न असा की आता इथं शिरापूर म्हणायला लागलं आमच्या वरच काय करायचं. तुमच्या दृष्टीने सुद्धा लेवल खाली गेलेली आहे तशी, म्हणजे पाठ खाली येतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे पाणी आहे ना, हे असं काही एकदम 12 महिने पाणी वाहणार आहे, 12 महिने कायम पाणी मिळत जाणार आहे असं नाही. हा 8 महिने प्रकारातला आहे. फेब्रुवारी नंतर याचं 8 महिन्यामध्ये फेब्रुवारी नंतर पाणी नसतं, फेब्रुवारी पर्यंत पाणी दिलं जात असतं. आणि म्हणून एक विचार, आणि क्षेत्र मोठं आहे आपलं, क्षेत्र फार मोठं आहे. आणि म्हणून एक विचार मी मांडलेला आहे की शेवटी कोणाला कोरड ठेवून चालणार. आता सगळीकडे काय झालंय, पाटाच्या खाली एक वर आहे. आमच्या एक आता महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहे आपल्या लताताई डांगे, कणकुरी त्यांचं गाव. त्या मला सांगत होते जेव्हा मला कणकुरीला गेलं, म्हणजे पाठ आहे तिथं काँग्रेसचा, त्या याचा असेल नाही का गोदावरीचा, त्यावेळेस त्या म्हटल्या की मी जेव्हा आले म्हणे कणकुरीला सगळे परत माहेरी गेले. अरे तू पाठा जो दिलं पण पाटा खाली का वर आहे. पाटा खाली याचा अर्थ चारीना पाणी वर मध्ये कोरडा. तळेगावला असे गमत झाली. तळेगावला मी एक जण तर रडायलाच लागला खिडकीजवळ, म्हणजे असं माझी गाडी उभी राहिलं. म्हणजे झालं काय रे, म्हणजे माझ्या आज्यानं पाण्याची वाट पाहिली, माझ्या बापांना वाट पाहिली, मी म्हातारा झालो म्हणे मी पाण्याची वाट पाहत आलं, हे चाललंय पाणी खाली, माझं काय वर राहिलो मी. साहजिकच वाटलं असं काय करतात, पाणी इथं जवळ आलंय पण त्याला त्याची संधी नाही. म्हणून एक थोडासा विचार एक मी केलेला. मध्यंतरी मी मध्य प्रदेशमध्ये 5 दिवस मी जाऊन बारकाईने अभ्यास सुद्धा त्याचा केला.
रामहरी कातोरे यांनाही बरोबर नेलं होतं, त्यांना त्याच्यातलं